काय तर तुम्ही कशात तर आज माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कारण की आज आहे KPL 2026. आज खूप मजा येणार आहे. लास्टपर्यंत राहा आणि 3 दिवस आहेत अजून. 3 दिवसात आपले ब्लॉग काढायचं आहे. तर चला. तर काय आता आपण आलेलो आहे आतमध्ये. टॉस पाहिलं तर चैतन्य निबंध संघानं मात्र जिंकला बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. चला दोन बॅटर आजमध्ये दाखल झाले. बिहानी सकाळच्या सत्रामध्ये टॉस हरला पद्धतीने येत्या 4 षटकामध्ये पाहिलं गेलं तर धावा या मैदानावर उभारल्या जातील. कारण की या मैदानाचं भौगोलिक परिस्थिती पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय चैतन्य इलेव्हन संघानं मात्र घेतला. 4 षटकांमध्ये मिनिमम पाहिलं गेलं तर उतरलेले आपले बॉलर तयार आहे. सायराज भगत 6 पहिला बॉल पाहिला गेला तरी ते स्विचिटचा हा फटका पाहिला मिळतो आणि या स्पर्धेतली पहिली हा चौकार येताना पाहिला मिळतो. 4 धाबे इथून पाहिला गेले तर जतीन भोईर या अकाउंट ओपन करताना पाहायला मिळतील. षटकार ठोकला गेला सरळ डीप विकेटच्या ठोक्यावर लागतील या प्लेसला. ओहो समोर स्लॉट मध्ये होता. बाजूचा प्लॉट देखील रिकामा होता आणि त्यामध्ये हा उडवला सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज तुम्ही पाहताय जतीन भोईर ऑन फायर नाव. पुन्हा एकदा तयार आहे. यावेळी सालबा पार्टनर बॉल मध्ये खेचला. डीप विकेटला फिल्डर आहे. प्रोटेक्शन ठेवलं गेलं डीप मध्ये. एक धाव मात्र यंदाच्या वर्षाचा अगदी एकविरा मातेचा पालखीचा मान जो आपल्या पनवेल कोल्हा देतील. उंडा डोले पहाणी पुढचा बॉल हा फीट परंतु चांगल्या लेंथ वर हा बॉल टाकला गेला. फ्लाय स्लिपला फिल्डिंग चांगली. काल मात्र ठरतोय गोलंदाजांचा. थोडासा लॉस ऑफ 1 विकेट. चैतन्य इलेव्हन प्रथमतः पहिल्या डावामध्ये बॅटिंग करतो. यावेळी स्लॉट मध्ये हा बॉल पाहिला तर विमानासारखा उडवला आणि सेफ लँडिंग उलटला गेल्या. दमदार बॅटिंग दमदार नेतृत्व जतीन भोईर. हो यावेळी आणि इथून पाहिला गेलं तर या स्पर्धेमधील इलेव्हन संघाने घेतल्या त्याचं ज्वलंत उदाहरण पाहिला मिळतोय. परंतु इथून कहाणी मात्र संपली जाईल. माध्यमातून आम्हाला दिलेली आहे त्यांचा मी करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. वन मोर विकेट मध्ये दाखल व्हायचं. पुढचा टॉस उडतोय. चला लाईनअप मधून आपण इथे पाहिलं गेलं तर शिस्त पद्धती स्पर्धा आणि यामध्ये पाहिलं गेलं तर सर्व खेळाडूंना पाहिलं गेलं तर शिस्त पद्धतीने आपण दर्शनवर जबाबदारी आहे. दर्शन कसा खेळ करतोय. मॅचला सुरुवात 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल सेकंड इनिंग. पहिलाच बॉल वरती पाट्यात जशास तसं उत्तर ब्लॅक बॉल. पुढचा बॉल असेल जतीनचा हा बॉल परंतु काही जबरदस्त कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चिरट जातोय. हवाई सफर हवेशी बातचीत करत असताना पालियाना आपण पाहू शकाल. मागच्या आतमध्ये जाऊया पुन्हा एकदा. परंतु घडलं बघा काय फिंगर लाईनचा बारा धावा. सरासरी स्वप्न जर पाहिली तर 15ची म्हणजे तब्बल 12 जोडले चेंडू आता बाकी. टोटल प्रमाणे लाईक फिल्डर अगदी सिली मिड ऑफ बॉल बॅटवर घेतलं आणि लगेच चणाक्ष पद्धतीनं त्या बॉलवर 4 धावा. पुढचा बॉल जतीन यांचा पाहायला मिळतोय. चेंडू फिल्डर आहे. चांगला झेल टिपलाय. कॅच इथून टिपले. कॅचेस विथ द मॅचेस पकडा झेल. चला टॉस जिंकला निरेश भोईर ना डिसिजन वर नंबर करा. या मॅच नंतर लगेच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. बॉलिंग मार्कवर शंभू भोईर. पहिला बॉल त्यावेळेला आपण पाहत आहे स्वर्गीय दिवंगत 22 अंकावर. यावेळेला फुल टॉस बॉल फटका प्रॉपर आहे. सरळ उडवलं जात आहे. ऑन साइडला सीमा रिश कडून संघपालक आहेत आपण पाहत आहे त्यांच्याकडून लावलं जात आहे. 11 बॉल आणि 12 बॉल. या वेळेला
फुल टॉस त्याच्यावर वसूल केलाय. आणखी एक धमाका भोईरच्या जागेवर आता शुभम निर्मलला आपण पाहताय. शुभमचा हा बॉल अक्रॉस द लाईन ऑफ स्टंपच्या बाहेर निघाले. जागा बनवली, रूम शोधला जातोय आणि सरळ आपण पाहता पाहायला मिळतंय. या वेळेला आणखी एक फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे नरेश डिसिजन. आणि इथून मात्र विजयी फटका पाहायला मिळतोय. खेळी सुरेख होती, परंतु गोलंदाजांनी साथ न दिल्यामुळे या 60 धावा सुद्धा कमी पडल्या आणि सामना गमवावा लागलाय. चला नेक्स्ट पण नरेश, अरे मगासपासून तुम्ही काय करत होता? आता सर्व तुम्हाला क्रिकेट संघ आता संघासाठी सुद्धा खेळणं महत्वाचा. एकंदरीत आपण विचार केला 60 धावा जेव्हा होत्या सलामीला आपण आला तरी राहुल आला. काय मनामध्ये प्रश्न होता, 40 24 बॉल आणि 15ची सरासरी 60 धावा, काय करायचं होतं मनामध्ये? काय होतं एकंदरीत 24 बॉल मध्ये 60 धावा, 15ची सरासरी प्रति षटकात राखायची होती आणि सुरुवाती झाली चांगली झाली. काय होतं मनामध्ये की कशा पद्धतीने धावा चेस करायच्या? कॉन्फिडन्स आहे, स्वतःवर विश्वास दाखवतोय आणि त्या अनुषंगाने तो म्हणतोय की 100 असता तरी आम्ही चेस केला असता. एकंदरीत टीम बद्दल कैलाची होईल संगमाला त्यांच्याबद्दल काय सांगाल? दादा एक नंबर खूप चांगला आहे. मला पहिल्यापासून त्याला खेळायचा होता. आणि एकंदरीत विचार केला पलीश्वर क्रिकेट संघ कोलीवाडा आणि या संघासाठी काय सांगाल? एकंदरीत एक नवीन खेळाडू म्हणून तुमच्याकडून काय सांगाल? आपण संघाचा खेळ कसा होणं गरजेचं आणि पुढे जाऊन काय आपण नक्की टीमसाठी कोलीवाडा समाजासाठी टेनिस क्रिकेट कशा पद्धतीचं असलं पाहिजे? नावाचं नाव बरोबर. येस नक्कीच आमचे दर्शन एक एक शब्द उत्तर दिलंय. फॉरवर्ड केला, वन बाउन्स ओव्हर दी रो, बॉल चाललाय एपीएल. हा बॉल लँड होताना पाहिल्या बेलेल्या चिक्की सिंगल इथून पूर्ण केली. कोळीवाड्यात आपल्या जुन्या सगळ्या मच्छी विकायला बसायच्या या सगळ्यांची नातं जेम म्हात्रे साहेब आणि यांचं नातं एकदम घरोबाचं नातं आहे. ते मुद्दाम तुम्हाला वाक्य सांगितलं, कारण आजकालची तरुण पोरं हे सगळे मोबाईलवर असतात, परंतु हरकत नाही. पण बघा, आपली नाळ आहे, ही नाळ कधी तोडायची नाही. सुख दुःख आपण एकमेकांसोबत राहिलंच पाहिजे या मताचा मी आणि अतिशय चांगल्या अशा मॅचेस भरवताना इथे बघतोय. आल्या मला पंच कमिटीतले सदस्य सांगतात ना अजून बॅनर लागायचे, तर हा प्रीतम म्हात्रे का बॅनर मला नाहीये, तुम्हाला सांगतो. हा तुमच्या मनात बसलेला प्रीतम म्हात्रे, म्हणून हा तुमच्यासाठी इथे येतो. त्याच्यामुळे ही सफाई मला कधीच तुम्ही देऊ नका, कारण कोळीवाड्यावर वेगळं प्रेम आमच्या कुटुंबाचं आहे. आमचे सगळे अंपायर असतील, अँकरिंग वाले असतील, जसं आता यांच्यावर प्रेम झालंय. गेले अनेक वर्ष मॅचेसला गेलो, आताच या 2-3 दिवसात आपण भेटलो, इथे तिथे रोज भेटतोय. कारण मी फक्त येतो, एक आमची इच्छा पूर्ण तुम्ही करायची. आता गेल्या 2-3 वर्षात तुम्ही बघताय की किती मुलं आपल्या तरुण म्हणजे पनवेल, उरण, खालापूर तालुक्यातली भारताच्या टीम मध्ये, टेनिस क्रिकेट टीम मध्ये जाताना बघताय की नाही. आताच एक म्हात्रे म्हणून आपण गेलाय, आता तो रजत, परत तो इथला जासेचा एकडघरचा पोरगा, पुंड्याचा पोरगा, दिगोड्याचा पोरगा, ही सगळी मुलं वरच्या टीम मध्ये गेली. आता तुम्हाला सांगतो की मगाशीच विचारलं कोण जरा घेऊन असेल तर त्याला लगे बाजूला घेतो असं मला सांगितलं. पण तुम्हाला सांगतो, जर ही इच्छा तुम्ही कोळीवाड्याने आमची पूर्ण केलीत ना, आपल्यातला एक जरी मुलगा वरच्या टीम मध्ये गेला ना खेळायला, तो दिवस खरा सोन्याचा दिवस आपल्या कोळीवाड्यासाठी असेल, हे मी तुम्हाला सांगतो. कारण अनेक मुलं, आता जशी मुलं गेल्या 3-4 वर्षापूर्वी काय व्हायचं, एकाच मुलगा जायचा, त्याच्यामुळे त्याचं नाव लक्षात राहायचं. जसं हा रजत आपला चांबारलीचा नाव लक्षात राहिलं. तुम्हाला सांगतो, आता या 2 वर्षात एवढी मुलं गेलेत की नावं लक्षात राहत नाही. म्हणजे खरी गोष्ट आहे की, आणि चांगली गोष्ट आहे. मी नेहमी सांगतो की एवढी गर्दी त्या वरच्या टीम मध्ये करायची, भारताच्या टीम मध्ये, की नावं आमच्या लक्षात नाही राहिली पाहिजे. पण त्याच्यात आपल्या कोळीवाड्यातला एक तरी मुलगा गेला पाहिजे, ही मनापासून इच्छा आमच्या सर्वांची. आणि ही इच्छा तरुणांनो, मुलांना तुम्ही नक्कीच पूर्ण करा. काही असेल, अडचण येऊ नये, अडचण आलीच तर हा प्रीतम म्हात्रे तुमच्या सोबत आहे, हे देखील मी तुम्हाला सर्व जगजाहीर सांगतो. आणि पुन्हा एकदा मी नेहमी सांगतो की हार जीत ही चालत असते,
परंतु हारल्यानंतर खचून जाऊ नका आणि जिंकल्यानंतर उन्मत्त होऊ नका. या म्हणीप्रमाणे आपण खेळ खेळायचे. शेवटी आपल्या भागाचं नाव पुढे जावं म्हणूनच तर आपण खेळतो. तसंच आपल्या कोळीवाड्याचं नाव देखील, आपल्या आई एकविरी आईचं नाव, तो बॅनर उद्या जो मुलगा कुठल्याही टीम मध्ये भारताच्या जाईल त्याच्यात असा एकविरी आईचा आणि मरी आई मातेचा बॅनर असा आपला दिसला पाहिजे, की जेणेकरून समजेल की बाबा आपल्या कोळी बांधव पण या क्षेत्रात आहे. नुसतं मच्छी विकायला, नुसतं पालखी नेऊन आपल्या एकविरी आईच्या इथे जातोच, मनाने जातो. मी तर दरवर्षी न चुकता येतो, पण या खेळात देखील आपण कुठेतरी दिसलो पाहिजे. या भावनेची ही तरुण मंडळी सगळी आहेत आणि त्याला पाठबळ देण्यासाठी आम्ही 100% होत. नक्कीच या पूर्ण कमिटीचं हे तुम्हाला नक्कीच सांगेन की आम्हाला इथे जो मान सन्मान आपण नेहमी करत आलाय, त्या मान सन्मान आम्ही नेहमी स्वीकारतो आणि ते स्वीकारल्यानंतर हे सगळे उद्गार आमच्या तोंडून येतात. तर नक्कीच तुमचं प्रेम असंच राहू द्या. आमचं प्रेम तर आहेच, तुमचं प्रेम पण असंच राहू द्या. येत्या पुढच्या काळात काही असेल, हे ग्राउंड बिऊंड हे तर असतात, हे आज इथे तर उद्या तिथे सराव करायचा तो कोणी कुठेही करतो, हे काय आपल्याला सांगायची गरज नाही. पण माझी एक इच्छा आहे, जी आमच्या सर्वांची वरती स्टेजवर बसलेल्यांची, की तुम्ही नक्कीच एक तरी प्लेअर आपल्या वर दिसला पाहिजे. ही इच्छा पूर्ण करा. त्याच्यासाठी शुभेच्छा देतो. आम्हाला इथे बोलावून जो मान सन्मान दिला त्याबद्दल देखील धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा पनवेल कोळीवाडा यांना मनापासून धन्यवाद देऊन इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बॉल आहे. चांगला फटका रडार मध्ये हा बॉल लॉन्च केलाय आणि साईडला फेकून दिलाय सोरेलला. 6 धाब्यांसाठी षटकार. चला 2 टीम मध्ये या. 2 चला रायू इकडे या. टॉस बॉक्स कडे फिरवायचा. टॉस केला. हर्ष त्यांच्या समोर मात्र दर्शन शेलार ज्यानं 3 षटकार मारलेत. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा अप्रतिम खेळ राहिला. बॅक टू बॅक 4 षटकार मारले. धावसंख्या आहे 25. वाईट पाहायला मिळालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा हर्ष यांचा. धावा आता करायचे 15 ओव्हर मध्ये 22 धावा कशा पद्धतीनं वाचवले जातील गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. या वेळेला दर्शनच्या अगदी रुणार मध्ये स्लॉट मध्ये फेकून दिल्या बाजूच्या फ्लॉट मध्ये आउट ऑफ. त्याच्यासाठी 2 कलिंगड खापा सुद्धा दिल्या जात आहेत. 2 कलिंगडच्या फोड त्याला दिल्या जात आहेत थंड होण्यासाठी. बाबा आपलं हार्दिक स्वागत. 1000 रुपयाचं पारितोषिक. विजय शेट RCB आणि त्यानंतर विजय शेट